आयज एक बरो दीस. तो दीस म्हणल्यार 95 वर्सां फाटीं आमचो हुतात्मा शाहीद भगत सिंग आनी ताचे दोन वांगडी, जो राजगुरू शिवराम राजगुरू आनी थापर सहदेव तुजो सुखदेव थापर ह्या तिगांयकी लाहोर जेलीन तांणी जीवशे मारले ब्रिटीश साम्राज्यवाल्यांनी. जे आमचो देशाचेर तांणी राज करपाक ह्या साम्राज्यवाद्यांनी निचव घेतलेलो, सुपूत घेतलेलो आनी ताका लागून ते ह्या चळवळीचे बळी जाले. निरपराधी, निर्दोश नेणटे 23 वर्साचो बाब भगत सिंग तो ह्या दिसा 95 वर्सां फाटीं तो देवादीन जालो. ताका जीवशे मारलो, ताका फाशी दिली आनी त्याच्या वांगड्यांक फाशी दिली. अशें करून तेंचो आमी आयज दीस मनयतात आनी तांची याद आमकां आसा. तांचो जो स्पिरीट आहा, तांची जी उर्बा आहा, ती उर्जा आसा, ती सगळ्या देशाच्या कोणशा कोपऱ्यांनी आसची आनी आमच्या देशाच्या तरुणांक तांकां तांकां स्पिरीट तांकां एनकरेज जावचें आमच्या देशाची सुटका करपाक. आजुनूय आमच्या देशाची सुटका जावना. ही सुटका जावपाची गरज आहा. आजुनूय गरिबी आहा, आजुनूय चिरडाल्ले लोक आहा आमच्या देशांत. भुकमारी आसा, गरिबी आहा आनी तशेंच बेकारी आसा. ती जर आमी पुसून काबार करतले जाल्यार चड अत्यंत गरज आहा आमचे नवे नवे जे तरुण आहात ते क्रांतिकारी जावपाची. इश्टानो, आयचो प्रेस कॉन्फरन्स कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनाच्या टोटल जो पळय कितें वेव्हार चल्ला ताच्या विशीं आनी त्याच बरोबर कामगारांच्या प्रश्ना विशीं नवे नवे योजने काडटा. ह्यो सरकार स्मार्ट म्हणटा आपूण, आनी स्मार्ट मिटर चालू केला. इलेक्ट्रिसिटी कामगारांक फोंडांत घालपाक स्मार्ट मिटर तयार केला. गोंयच्या लोकांक भिकेक लावपाक म्हणपाक जाता. गोंयच्या लोकांचे सत्यानाश करपाक स्मार्ट मिटर लागू केला. ह्या स्मार्ट मिटराक गव्हर्मेंटाक कांय फायदो ना. फायदो आहा जे प्रायवेटवाले जे स्मार्ट मिटर विकतात तांकां फायदो आहा. फायदो आहा मिनिस्टरांक ज्या स्मार्ट मिटराचेर कमिशन खाता तांकां फायदो आहा. तशें ह्या सरकारान, BJP सरकारान इलेक्ट्रीक बसी प्रायवेटायज केल्यात. ह्यो टोटल इलेक्ट्रीक बसीचे जरी तर मॅथमॅटिक्स आनी जर हे स्टडी करीत, इट इज वन ऑफ द बिगेस्ट फ्रॉड इन द ट्रान्सपोर्ट सेक्टर. पब्लीक सेक्टर जे आसा, जितले सगळे प्रत्येक राज्यांनी जे पब्लीक सेक्टर आहा, राजस्थान रोडवेज म्हण, आंध्र प्रदेश रोडवेज म्हण, तेलंगणा रोडवेज म्हण, महाराष्ट्र MSRTC म्हण, KSRTC म्हण, केरळा स्टेट ट्रान्सपोर्ट म्हण, खंयचेय तूं गुजरात स्टेट ट्रान्सपोर्ट म्हण, खंयचोय तूं बिहार स्टेट ट्रान्सपोर्ट म्हण, हे सगळे कॉर्पोरेशन ते सारके हेका भिकेक लावपाक आनी ते बंद करपाक एक नवी येवजण अंडर द गायज ऑफ टेक्नॉलॉजी. आनी ह्यो इलेक्ट्रीक जे पळय बसी आहा, इट्स अ बिगेस्ट स्कॅम. ते काडल्या ते बसी आनी कांय प्रायवेटवाल्यांक दिल्यात. तुमी तो एग्रीमेंट वाचचो, स्टडी करचो जाल्यार तो एग्रीमेंट असो आहा, इट इज टोटली अगेन्स्ट द गव्हर्मेंट, इट इज टोटली अगेन्स्ट द पीपल, इट इज टेलर-मेड फॉर दोज हू वॉन्ट कमिशन. ह्या गव्हर्मेंटान जे कमिशनवाले आहा तांकां तेजो फायदो आहा. कामगारांक भिकेचो पगार दिवप. आतां इलेक्ट्रीक ड्रायव्हर जे आहा, आतांचो पगार जो पळय एक 4 म्हयन्या फाटीं पगार आसलेलो 17,000 रुपया स्किल्ड ड्रायव्हराक.
स्केल्ड जर गव्हर्मेंटाचो पगार आहा इट हॅज टू बी समथिंग लायक 30,000. जो पळय नवो ड्रायव्हर कदंबान जॉयन जाता ताका 33-34,000 मेळटा. जाल्यार इलेक्ट्रीक ड्रायव्हर जो आसा तो इलेक्ट्रीक बसीचेर ईव्ही बसीचेर काम करता अंडर SV ट्रान्स आनी ईव्ही ट्रान्स. ईव्ही ट्रान्स जो आसा ही सपोज टू बी द प्रिन्सिपल कॉन्ट्रॅक्टर, पूण तो खंय तरी लिपोवन बसला आनी ताणें एग्रीमेंट केला सांगून की आय एम द प्रिन्सिपल, आय एम रेस्पॉन्सिबल फॉर एवरीथिंग, आय एम रेस्पॉन्सिबल फॉर द सॅलरीज, एवरीथिंग. सो the Kadamba Transport Corporation has contracted out as the principal employer. In the law, कायद्यान तुका कॉन्ट्रॅक्टिंग आउट करपाक जायना. पूण तरी आसतना कदंबा रिमेन्स द प्रिन्सिपल एम्प्लॉयर. जो पळय ईव्ही ड्रायव्हर्स आहा, ईव्ही ट्रान्स आहा, तो प्रिन्सिपल म्हणटा कॉन्ट्रॅक्टर आनी SV ट्रान्स जो आसा तो तेजो कॉन्ट्रॅक्टर. आतां जे ईव्ही ड्रायव्हर्स आहा ते SV ट्रान्साचे कामगार आणि त्यांना 17-18,000 रुपया दर म्हयन्याक पगार दिता. ओव्हरटायम सारको दिना. त्यांना प्रॉव्हिडंट फंड आसा तो इट इज ॲज पर द सिलींग अँड एवरीथिंग. त्यांना लीव म्हणलेली ना. कॅन यू इमॅजिन? इवन एक फॅक्टरी एक गुमास्ता कायदा खाला जे कामगार काम करतात त्यांना सुद्धा लीव आहा. जाल्यार त्यांना लीव ना. पेड हॉलिडेज म्हणलेले ना. तुझ्या कदंबान जर काम करता 9 पेड हॉलिडेज आहा. त्यांना कॅज्युअल लीव आहा, सिक लीव आहा, अर्न लीव आहा, प्रिविलेज लीव आहा. जाल्यार त्यांना कांय लीव ना. दे आर लायक स्लेव्स वर्किंग फॉर द कॉर्पोरेशन, वर्किंग फॉर द कॉर्पोरेशन थ्रू द SV अँड EV ट्रान्स. सो आम्ही त्यांचो युनियन केला अँड वी आर फायटिंग. त्यांचो आतां त्यांनी मातसो पगार कितें वाडयता अशें म्हणून सांगलेलें आहा. देर इज नो एग्रीमेंट. इट इज दे हॅव मेड सम कायंड ऑफ अ स्मॉल चेंजीस बट द युनियन इज नॉट सॅटिस्फायड. आमी म्हणटा कमीच कमी एक ड्रायव्हराक 30,000 तरी पगार मेळपाक जाय. तांकां लीव मेळपाक जाय आनी उरलेल्यो सगळ्यो सवलत्यो तांकां मेळपाक जाय. सो अशा वेळार दॅट स्ट्रगल इज ऑल्सो गोईंग ऑन. आनी आमी आयज जरी पळयलें जाल्यार जे इंटरस्टेट बसी आहा त्या बसीचे खुबशे शेड्यूल्स आहा ते कॅन्सल केल्ले आहा कदंबान. आनी कदंबा इज स्लोली रॉटिंग फ्रॉम इनसायड. एक दीस कदंबा म्हणलेली आसची ना. दे हॅव आउटसोर्स्ड ऑल द मेंटेनन्स जॉब्स. सगळे जे मेंटेनन्सचे काम आहा ते आतां भितर तेणी काडला, प्रायवेटायज दिला. सो एंटायर कदंबा इज बींग प्रायवेटायज्ड. सो म्हाका दिसता कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणपाचो आनी हक्कदार जो पळय कितें MD आहा, चेअरमॅन आहा, दे आर सिम्पली सिटींग ऑन दॅट कॉर्पोरेशन. दे हॅव नो रोल टू प्ले इन दॅट सेन्स. कित्याक ते जर एक गडगंज पॉवरफूल जर कॉर्पोरेशन जर आसपाक जाय, बसी आसपाक जाय आनी तुमी त्यो बसी लोकां खातीर वापरपाक जाय जाल्यार ते सद्याचे स्लोली कदंबा इज डायिंग. सो ताका लागून आमी एक नारो दिल्लो, बचाव बचाव कदंबा बचाव म्हणून. पूण आमी जर बचाव म्हणलें आनी लोकांनी जर ताका साथ दिवना जाल्यार ताका कांय अर्थ ना. गोंयची असेंब्ली चालू आसलेली. आमी धरलेले की दरम्यान की ती असेंब्ली 27 तारीख म्हणसर चलतली. जाल्यार तेणी आवचेत ती असेंब्ली बंद उडयली आनी तांणी सांगलें की फोंड्याचें बाय इलेक्शन आसा म्हणून. निबाग खंय निवणें. सो शेवटाक तेणी तो एक्सक्यूज घेतलो आनी सगळें कितें आसा वेव्हार जो पळय कार्यक्रम आसा असेंब्लीचो तेणी तो ठप्प दवरलो. लोकशाहीची कितलो प्रेम आहा म्हणून गोमता ह्या BJP की एस्टॅब्लिश प्रोसिजर, एस्टॅब्लिश प्रोटोकॉल ते तोडून मोडून दवरतात जेन्ना तांकां दिसता तोडून मोडून दवरचे. सद्याक कदंबा कामगारांचो मुख्य मागण्यो ज्यो आसा त्यो म्हणल्यार आमच्या अंतू प्रेस स्टेटमेंटान आमी दिला, कमीच कमी 300 डिझेल बसी घेयात. गरज आहा 500 तरी.
कमीच कमी 300. कित्याक लॉंग डिस्टन्स जेन्ना बसी चलोवपाक जाय जाल्यार ते लॉंग डिस्टन्साक इलेक्ट्रीक बसी कोंता येना. दे आर ओके फॉर शॉर्ट डिस्टन्सीस. आमकां सगळ्यांक वेवस्थीत आमकां प्रवाशांक सवलत्यो दिवपाक जाय जाल्यार ह्यो बसी कदंबाच्यो जितल्यो पळय आसा 250 वयर बस्यो स्क्रॅप जाल्यात. कित्याक स्क्रॅप जाल्यात, कंडेम जाल्यात? कित्याक दे आर अबाव 15 years. एज पर द मोटर व्हेकल्स ॲक्ट दे हॅव टू बी स्क्रॅप्ड. सो तो जालो एक. नव्यो बसी तुमी घेवपाक जाय, प्रोक्युरमेंट करपाक जाय. 18 बसी घेतल्यो, 20 बसी घेतल्यो म्हणून लोकांची जी गरज आहा ती थांबना. तो जालो पयलो आमचो डिमांड. गेल्या फावटी आमी स्ट्रायक नोटीस दिल्ली ह्या डिमांडा फाटल्यान. दुसरें म्हणल्यार कामगारांच्यो कांय पोरण्यो मागण्यो आहात. आतां खूब जाण विचारता कामगार कदंबाचे आनी खुबशा गव्हर्मेंट खात्यांनी कामगार अस्वस्थ कित्याक? ह्यो बीजेपी सरकार येयसून तांणी कामगारांक सदांच अस्वस्थ दवरला. आमी बीजेपीचेर कोंत्र म्हणून सैमान कोंत्र न्ही, पूण कोंत्र ह्या खातीर की एक तेंचो विचार आमकां पटना आनी दुसरें म्हणल्यार तेंची वागणूक आमकां लायक ना. ह्यो बीजेपी सरकार जो आहा तो कामगार विरोधी, प्रत्येक मॅटाक कामगार विरोधी. मिनिमम वेजीस जर फायज करपाक जाय जाल्यार 5 वर्सां आमी धोल बडयत रावचें पडटा. 5 वर्सां मागीर ते थोडे तरी थोडो पगार कितें वाडयता. म्हारगाय शीम आनी मेर नासतना वाडटा. इनफॉर्मल सॅक्टरांत एक मानाय तुका 1000 रुपया सकला कामाक येयना जाल्यार फॅक्टरींत तुका मानाय 540 रुपयांक अकुशल कामगार मेळटा अशें तांकां दिसता. आनी मिनिमम वेजीस 544 रुपीज म्हणून फायज केल्ला फॉर अकुशल कामगार, जेन्ना अनस्किल्ड कामगार बाजारांत 1000 रुपया शिवाय मेळना. आयज कदंबा कामगाराचे 34 म्हयन्याचे एरियर्स आहा. 7वो वेतन जेन्ना येयलो तांकां 4-5 वर्सां झगडचें पडलें. ताच्या उपरांत ह्यो 7th पे लागू केलो इन 2018 एंड ऑफ द इयर. आनी ताच्या उपरांत एरियर्स आमकां दिवंक ना. कितल्यो मिटिंगो जाल्यो, कितलो संप नोटीस जाले, कितल्या फावटी कामगार संपार वेची तयारी केली. तो जालो एक. दुसरो आमचो प्रॉव्हिडंट फंड 2009 म्हणल्यार 17 वर्सां फाटीं तेणी प्रॉव्हिडंट फंड कुडके केलो आनी तो प्रॉव्हिडंट फंड 6500 सीमा दवरली. आनी तितलेंच न्हय, तांणी तो 12% मालकाचो जो कॉन्ट्रिब्युशन आसलेलो कदंबाचो कॉन्ट्रिब्युशन तो 10% हाडलो. आनी अशें करून सोशल सेक्युरिटी, सामाजीक संरक्षण जी कामगारांची आसा ती तेणें बंद केली. कामगारांनी कंटिन्युअसली झुजोन शेवटाक तो प्रॉव्हिडंट फंड आमी लागू केलो, सरकारान लागू करचो पडलो आनी तो 1 एप्रील 2025 तो करेक्शन जालो. पूण फाटले फ्रॉम डिसेंबर 2009 टू 31 मार्च 2025 आमकां जो पयसो तो पळय एरियर्स दिवपाचो आसलेलो तो तेणी कॉन्ट्रिब्युशन करूंक ना. सीएमान सांगलें आमी उलोवन तें डिस्कशन करून सेटल करया. आतां मेरेन कितलेशे रिमांयडर आमी धाडले जाल्यार आजुनूय मिटींग ह्यो चीफ मिनिस्टरान घेवंक ना आनी आजुनूय तेजो आमकां प्रॉब्लम सॉल्व जावना. आयच्यान एक धरणां धरपाचें येवजिल्लें असेंब्ली टू कोइन्सायड विथ दी असेंब्ली सो दॅट देर इज अ लार्जर अवेरनेस. पूण तो मोर्चा ती धरणां आमी वी हॅव केप्ट इट इन अबेयन्स बिकॉज द असेंब्ली इज नॉट देर. आनी खंय आमी हें करतले, वेर डू वी वॉयस आवर प्रॉब्लम्स. सो ताका लागून ते आमी स्थगीत दवरला. वी आर कंटिन्युईंग विथ आवर अदर प्रोग्राम्स against the
to highlight our issues. त्याचबरोबर आम्ही there are lot of other issues. आता EVचे जर पळयत गव्हर्मेंटान परच्या पयर from 76 rupees per kilometer त्यांनी 86 rupees 85 rupees per kilometer त्यांनी रिवाइज केला. कामगाराचो पगार कित्याक रिवाइज जायना? हे सगळे प्रॉब्लेम जर आहा आणि ह्यो सरकार चिंता की इट इज अ स्मार्ट गव्हर्मेंट and it is introducing all these problems, all these through new technology लोकांक हें करूंक सोदतात आनी कामगारांक पळोवंक सोदतात. ताका लागून आमी हो प्रेस कॉन्फरन्स दवरून हे इश्यूज हायलायट करपाक आमी येवजिल्ले. ताका लागून वी थँक यू फॉर कमिंग अँड प्लीज हायलायट आवर इश्यूज. थँक यू व्हेरी मच. तुमचे डिमांड मेळना जाल्यार गव्हर्मेंटार आयकून कितें करपाचें? आमी इतलीं वर्सां आमची चळवळ आमी चालूच दवरला. वी हॅव टू फायंड द करेक्ट टायम. केन्नाय बोवाळ केलो जाल्यार जायना. वी हॅव टू स्ट्रगल. दीस इज पार्ट ऑफ द स्ट्रगल. चळवळीचो एक भाग आहा. ताका लागून प्रेस कॉन्फरन्स ऑर गोईंग टू द पीपल थ्रू युअर मिडियम इज वन ऑफ दॅम. आणि तुम्ही म्हणलेले पळय एका असेंब्लीन तुम्ही हें करपाचें आसलेलें म्हणून प्रदर्शनां करपाचें. होय. तर आतां कितें संपारपाक वचपाचें कितें हें आहा तुमचें? संपार आमी गेल्यात पयले. आमी नोटीस बी दिला. एग्रीमेंट आसा आनी त्या एग्रीमेंटा प्रमाणे हे सगळे डिमांड सरकारान ओके म्हणलेले आहा पूण ते इम्प्लिमेंट जावंक ना. सो देर आर मल्टी-प्रॉंग्ड अप्रोच. मल्टी-प्रॉंग्ड आमी स्टँड घेतले आनी वी आर गोइंग टू स्ट्रगल ऑन इट. कितलो पासून टायम तुम्ही दिता सरकाराक मान्य करपाक? आमी देर आर टू थिंग्स. एक लोकांचे मदें जागृत जावपाक जाय. कामगारां मदें जागृत जावपाक जाय. कामगार रेडी जावपाक जाय. कामगार रेडी आहा. कामगारांनी थारायल्ले वी विल डू दीस धरणा म्हणून. आयच्यान 7 दिसांचो धरणा त्यांनी प्लॅनिंग केल्लो जाल्यार आतां आमी ते चेंज केले. वी हॅव टू सी काळ वेळ पळोवन वी हॅव टू चेंज आवर tactics and our strategies. So ताका लागून आमी ते आतां स्थगीत दवरला. We have changed the course. We took this press conference to highlight our issues. आतां फुडें आमी परतून रिग्रूप जावन ही चळवळ फुडें व्हरची पडटली. आतां along with us we have also the issues of the electric drivers and allied staff. They are also now become part of our struggle. आनी आमचो हें आसा की हे इलेक्ट्रीक बसी आहा त्यो कदंबान चलोवंक जाय. हे प्रायवेट वाल्याच्या हातीन दिवपाक जायना. आनी कदंबा शूड टेक रेस्पॉन्सिबिलिटी. कदंबा शूड प्रोक्योर इलेक्ट्रीक बसीस एज वेल एज कदंबा मस्ट प्रोक्योर 300 डिझल बसीस. प्लस आमी म्हणटा की सगळे जे मेंटेनन्स आहा ते कदंबान करपाक जाय. दॅट इज आवर डिमांड अँड वी वील स्ट्रगल. आमचो USP गवलेनी USP is that part that we struggle. Without struggle we have no identity. So that is our identity. And fortunately the press in Goa is also believes that they are also part of the oppressed people, part of the exploited people, and you have always been in the forefront of supporting a good cause.